नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होय मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर राज्यात कधी दाखल होणार मान्सून। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर कधी दाखल होणार आता राज्यात मान्सून। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारतवर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर कधी दाखल होणार आता राज्यामध्ये मान्सून। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर राज्यामध्ये मान्सून कधी दाखल होणार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या मान्सूनची प्रगती कशी आहे, मान्सून सध्या कुठं आहे, मान्सून दरवर्षी राज्यात कधी दाखल होतो, गेल्या वर्षी पाऊस कमी होता, यावेळेस पाऊस कसा, या प्रत्येक प्रश्नाचं आता तुम्हाला सविस्तर उत्तर दिलं जाणार आहे। तर बघा मित्रांनो, मान्सूनचा विचार केला तर मान्सून हा आपल्याला 20 मेचा विचार केला तर 20 मेला हा मान्सून अंदमानात दाखल होतो। 1 जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होतो आणि 7 जूनला मान्सून तळ कोकणात दाखल होतो। या वर्षी झालंय काय की मान्सून हा 19 मेला अंदमानात, मान्सून हा 31 मेला केरळमध्ये दाखल होणार। याचा अर्थ मान्सून हा या वर्षी 1 दिवस अगोदर या ठिकाणी आगेकूच करत आहे। पण निसर्गामुळे मान्सून 2-3 दिवसातच स्पीड पकडतो, नाही तर रखडला। मग अशा परिस्थितीमध्ये या वर्षी जर सगळं ओके झालं तर मान्सून हा आपल्या राज्यामध्ये 6 ते 8 जूनच्या दरम्यान पोहोचण्याची शक्यता दिसत आहे। आता हा झाला पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा की मान्सून यंदा कसा असणार आहे, तर आनंदाची वार्ता आहे। अल निनो संपलाय, ला निना सुरू झालाय। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो की बंगालच्या उपसागरातलं, अरबी समुद्रातलं म्हणजे हिंद महासागराचं जे तापमान आहे ते सकारात्मक राहणार आहे। यामुळं यंदाचा मान्सून वेळेवरती तर पोहोचणार, शिवाय तो मान्सून शक्तिशाली असणार आहे। या परिस्थितीमध्ये लक्षात घ्या, यंदा पेरण्या लवकर आहेत, पण एक काळजी घ्या की पाऊस हा चांगला पडू द्या, जमिनीतली ओल गरमी निघून जाऊ द्या आणि 75 सेंटीमीटरच्या वर पाऊस पडल्यानंतरच आपण पेरणी करावी असा माझा आपणास सल्ला राहील। बाकी आपण सर्वजण हुशार आहात, आपल्याला सगळं काही कळत आहे। पण मान्सून चांगला आहे, 6 ते 8 जूनच्या दरम्यान महाराष्ट्रात दाखल होणार, एवढी मात्र गोष्ट अटळ। आता भविष्यात पावसाबद्दल, मान्सूनबद्दल ज्या काही लेटेस्ट अपडेट जाणून घ्यायच्या आहेत आपणास, त्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।